मॅडम काल काल माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. अशीच आमच्या शेजारच्या मुलीची नॉर्मल डिलिव्हरी झाली. तिला पण टाके पडले तर तिने 8 दिवसातच सुटले. त्याच्यामुळे मला पण भीती वाटते. अच्छा, मग तिने काळजी घेतली नसेल तर तू यासाठी काळजी घ्यायची आहे. तर काळजीमध्ये काय करणार आहेस तू? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मांडी घालून बसायची नाही आहे तुला. बाळाला पाजताना पाय सरळ पुढे ठेवायचे आहेत किंवा पालथी मांडी घालायची आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुला रोज सीड्स बाथ घ्यायचा आहे. सीड्स बाथमध्ये काय आहे की टब घ्यायचं. टबमध्ये कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये डेटॉल किंवा सॅव्हलॉनचे थेंब टाकायचे आणि त्याच्यामध्ये बसायचं. 15-20 मिनिटं बसायचं. तर हे असं दिवसातून 3 ते 4 वेळा करायचं आहे. याने काय होणार की तुझी ती टाकीची जागा आहे ना ती मऊ राहणार, तिथे इन्फेक्शन पण होणार नाही आणि ते लवकर भरायला मदत करणार. तिसरी गोष्ट खाण्याचं. तर खाण्यामध्ये तुला फायबरयुक्त आहार ठेवायचा आहे, जेणेकरून ते पचायला हलकं राहील आणि तुला मोशन साफ करायला मदत होईल. तर खाण्यामध्ये मैद्याच्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरीच खायची आहे आणि पाणी भरपूर प्यायचं आहे. तर तुझी हे टाकी 14 दिवसात विरघळतात. तोपर्यंत तुला काही गोळ्यांचा कोर्स दिला जाईल, एक मलम दिला जाईल. ते मलम तुला लावायचं आहे दिवसातून 3 ते 4 वेळा. आणि अशी काळजी घेतलीस ना तर तुझ्या टाकीत तुटण्याची भीती राहणारच नाही.